विलासराव देशमुखांवरील वक्तव्यावरून रवींद्र चव्हाणांचं घुमजाव। विलासरावांवर टीका केली नाही असा दावा। लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जाणार असल्याचं केलं होतं वक्तव्य। जनतेच्या मनात कोरलेली नावं पुसता येत नाहीत। रवींद्र चव्हाणांना रितेश देशमुख आणि अमित देशमुख यांचं प्रत्युत्तर। अजित पवारांनाही सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील। सोबत याल तर तुमच्या सोबत, नाही याल तर तुमच्या शिवाय, आशिष शेलारांनी ठणकावलं। निवडणुकीपूर्वी अजित पवारांचा उमेदवारांना कानमंत्र, आपलं काम जनतेपर्यंत पोहोचवा, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचा। अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांना सूचना। राज ठाकरेंना धक्का, कट्टर मनसैनिकाचा भाजपमध्ये प्रवेश, संतोष धुरींच्या हाती कमळ। ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीची पहिली झलक समोर। संजय राऊत, महेश मांजरेकरांनी घेतली मुलाखत। भाजपला कुणाच्याच आठवणी ठेवायच्या नाहीत, त्यांना फक्त मोदी शहांचंच पूजन करायचंय, हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल। नागपूरकरांसाठी काँग्रेसचा 20 कलमी जाहीरनामा, काँग्रेसकडून उपराजधानीमध्ये मोफत पाणी वाटपाचं आश्वासन।